स्वतःच्या घराचं स्वप्न प्रत्येक कुटुंबासाठी आयुष्यभराची कमाई, कर्ज आणि आशा यांचा संगम असतो. पण हेच स्वप्न अनेकदा अर्धवट बांधकामात अडकतं आणि ग्राहक हतबल होतो. याच घर खरेदीदारांच्या संरक्षणासाठी 2016 मध्ये केंद्र सरकारनं रेरा कायदा लागू केला होता. पण सुप्रीम कोर्टानं रेरा आता डिफॉल्टर बिल्डर्सना वाचवण्याचा मार्ग बनला आहे. यामुळे रेराला समाप्त करायला हवं अशी टिप्पणी नोंदवलेली आहे. यामुळे देशात रेरा कायदा रद्द होऊ शकतो का असा सवालही उपस्थित होतोय. सुप्रीम कोर्टानं रेराला समाप्त करायला हवं असं का म्हटलं हे जाणून घेण्यासाठी असं म्हणण्याची परिस्थिती का निर्माण झाली याबद्दलची पार्श्वभूमी आधी जाणून घेऊया. तर 1 मे 2017 पासून देशभरात रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजेच रेरा कार्यरत झाली. उद्देश एकच, बिल्डरांची मनमानी थांबवणं आणि ग्राहकांना न्याय मिळवून देणं. पण आता या रेरावरच देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं कठोर शब्दात ताशेरे ओढलेले आहेत. स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश विरुद्ध नरेश शर्मा या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट शब्दात असं म्हटलंय की रेरा हे घर खरेदीदारांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरलंय. इतकंच नाही तर जर ही संस्था काहीच उपयोगाची नसेल तर ती बंद केली तरी आम्हाला हरकत नाही असं परखड निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलंय. न्यायालयानं असं सुद्धा म्हटलंय की प्रत्यक्षात ग्राहकांना मदत करण्याऐवजी डिफॉल्टर जे बिल्डर आहेत त्यांनाच सोयी दिल्या जात आहेत. काही राज्यात तर रेरा म्हणजे निवृत्त अधिकाऱ्यांचं पुनर्वसन केंद्र बनल्याचं चित्र सुद्धा दिसत आहे आणि यावर नाराजीही सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलेली आहे. आता सुप्रीम कोर्टानं असं का म्हटलं तर रेरा कायद्यानुसार बिल्डरांनी ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांपैकी 70% रक्कम स्वतंत्र खात्यात ठेवणं बंधनकारक आहे. मोठ्या प्रकल्पांची नोंदणी अनिवार्य सुद्धा आहे. पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवलेले जात असल्याची उदाहरणं समोर आलेली आहेत. पुण्यात तर रेरानं विक्रीवर बंदी घातलेल्या प्रकल्पांमध्ये सुद्धा फ्लॅट विक्री सुरूच असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आज प्रश्न फक्त एका कायद्याचा नाहीये तर लाखो घर खरेदीदारांच्या विश्वासाचा सुद्धा आहे. रेरामध्ये आमूलाग्र बदल होणार का? राज्य सरकार अंमलबजावणी कडक करणार का? की ग्राहक पुन्हा एकदा न्यायासाठी वर्षानुवर्ष कोर्टाचे दरवाजे ठोठावणार? हे बघणंही आता महत्त्वाचं ठरणार आहे.